नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देशाची पहिली स्वदेशी बँक आहे. भारत देश कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्हा हा सहकार क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही आघाडीवर आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा अग्रणी बँक असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, शेतीपूरक उद्योजकांना व बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मेगा कृषी कर्ज वितरण शिबिराचे व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यामध्ये 11 कोटी रुपयांचे कर्जाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे प्रादेशिक प्रमुख राजीव नयन यांनी दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी असून नागरिकांनी सेंट्रल बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून कर्ज योजनांबाबतचे प्रश्नांचे निरसन यावेळी करण्यात आले. अहिल्यानगर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीनं जोरवे संगमनेर येथे मेगा कृषी कर्ज वितरण शिबिर व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी राजीव नयन बोलत होते. आज के क्रेडिट आउटरीच प्रोग्राम में लक्ष्य रखा है कि करीब 400 लोग आएंगे यहाँ पे और जो कि हमसे जुड़ेंगे. हमने लीड लेने के लिए भी काउंटर बना के रखे हैं. 6 काउंटर अभी बीसीज के लिए हैं. एक काउंटर हमने आरसीटी के लिए रखा है. उसके साथ साथ एक काउंटर हमने आज के दिन जो भी हमारे योजनाओं से जुड़ना चाहते हैं उनकी लीड लेने के लिए भी रखा है. तो इस तरीके से हमने हर तरह के यहाँ पे आने वाले किसानों की सुविधा के लिए हमने व्यवस्थाएं रखी हैं. उसके साथ साथ उनकी जो भी क्वेरी होगी, जो भी उनकी उत्सुकता होगी, उसको भी उनके सवालों का सही जवाब देने के लिए भी हम सब तैयार हैं. हमारी योजनाएं मिनिमम ROI हैं मार्केट में और प्रोसेसिंग चार्ज भी उसमें से पर्टिकुलरली एग्रीकल्चर स्कीम में ज़्यादातर वेवडी हैं और हम चाहते हैं कि सारे किसान इस क्रेडिट आउटरीच प्रोग्राम का लाभ उठाएं. नमस्कार, मी आशिष नवले, जिल्हा अग्रणी ब्रांच प्रबंधक अहिल्यानगर. शेतकरी हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे आणि त्याच्या प्रगतीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही आज देशभर कृषी आउटरीच क्रेडिट प्रोग्राम ऑर्गनाईज करत आहे, आयोजित करत आहे. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर रिजनल प्रमुख आणि अहिल्यानगर रिजन सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनीसुद्धा संगमनेरमध्ये कृषी आउटरीच क्रेडिट प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. या प्रोग्राममध्ये कृषीविषयक ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांच्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल आणि त्याच्यासाठी कर्ज योजना सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही कुठल्या कर्ज योजना देत आहे त्याच्याबद्दलही मार्गदर्शन केलं जाईल. या व्यतिरिक्त सेल्फ हेल्प ग्रुप, ॲग्रिकल्चर टर्म लोन, वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेज, सेंट पोल्ट्री या संदर्भातही कर्ज योजनांचे मार्गदर्शन केले जाईल. कृषीमध्ये नवीन टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत याबाबतही इथे उपस्थित असलेले कृषी अधिकारी आहेत ते पण मार्गदर्शन करतील. तर माझी सगळ्या संगमनेरवासियांना, संगमनेरमधील शेतकऱ्यांना आणि अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना असे आव्हान आहे, अशी विनंती आहे की त्यांनी सेंट्रल बँकेच्या नजदीकच्या ब्रांचमध्ये जाऊन या कृषी आउटरीच क्रेडिट प्रोग्रामचा लाभ घ्यावा. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.